मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजावून घेतली. आज आपल्याला उपयोजित मराठी या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 1 भाषा आणि जीवन व्यवहार याविषयी माहिती बघायची आहे. भाषा आणि जीवन व्यवहार याविषयी माहिती बघत असताना सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे की माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो राहू शकत नाही. आपल्या मनातील भावभावना, विचार दुसऱ्या व्यक्तीला सांगण्यासाठी भाषा या माध्यमाचा विचार केला जातो. भाषेला मानवी जीवन व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मानवाला भाषा अवगत नव्हती तेव्हा मानव हा शारीरिक हावभावांच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार आणि भावना व्यक्त करत असते. उदाहरणार्थ, डोळे वटारणे हा शब्दप्रयोग सर्वांना माहीत असेल. आता डोळे वटारणे याचा शब्दशः अर्थ जर लक्षात घ्यायचं तर डोळे वटारणे म्हणजे घाबरवणे किंवा नाक मुरडणे म्हणजे नकारात्मक भाव यातून आपल्या लक्षात येतो. मान डोलावणे याचा अर्थ होकार किंवा नकार दर्शवणे असा होतो. म्हणजेच चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव करणे इत्यादी हावभावयुक्त कृती करून तो आपल्या मनातील भावना व्यक्त करत असे. परंतु पुढे काळाच्या ओघात मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रगती केली आणि भाषेचा विकास झाला. ध्वनिमय भाषा तो वापरू लागला. विचार विनिमयाच्या इतर साधनांपेक्षा ध्वनी हे अत्यंत प्रभावी साधन आहे. भाषेचा वापर करू लागल्यानंतर मानवाची वेगवान प्रगती घडून आली आणि जो काही पहिला मुद्दा आहे, भाषा म्हणजे काय, हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर भाषा म्हणजे काय हे बघत असताना भाषेचा कार्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मानवी जीवनात संदेशवहन आणि संदेशन करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे भाषा होय. मानवी जीवनात संदेशवहन आणि संदेशन करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे भाषा होय. त्याचप्रमाणे मानवी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा होय, असं देखील या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मानवाप्रमाणेच प्राण्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा, रस्त्यावरील वाहतुकीच्या दिव्यांची भाषा, संगणकाची भाषा इत्यादी सर्वच ठिकाणी भाषा हा शब्दप्रयोग वापरला जातो. प्राण्यांना देखील भाषा असते. प्राणी देखील मानवाप्रमाणेच विशिष्ट प्रकारच्या आवाजातून इतर प्राण्यांशी संपर्क साधतात किंवा त्यांना जो काही संदेश आहे तो पाठवतात. असं सांगितलं जातं की चिंपांझी नावाचं जे काही माकड आहे ते आपल्या सहकाऱ्यांना हिंस्र पशूंपासून जेव्हा धोका असतो तेव्हा विशिष्ट प्रकारचा आवाज ते काढतं आणि त्यातून आपल्या सहकाऱ्यांना सावध करत असतं. म्हणजेच तो जो काही विशिष्ट प्रकारचा आवाज आहे त्यातून त्या सहकाऱ्यांना एक संदेश मिळतो आणि आपला स्वतःचा बचाव ते करतात. त्याचप्रमाणे आपण रस्त्यावरून जात असताना वाहतुकीचे नियम पाळतो.
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही सिग्नल आहेत. लाल रंगाचा सिग्नल दिसला की आपण थांबतो. हिरवा जेव्हा सिग्नल आपल्याला मिळतो तेव्हा आपण पुढे जातो. ही एक संकेत प्रणाली किंवा संकेताची भाषा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून अर्थातच ध्वनी हे भाषेचे माध्यम असून भाषेची संकेत व्यवस्था ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. भाषा वैज्ञानिक कृपा कुलकर्णी यांनी भाषेची एक व्याख्या सांगितलेली आहे. ते म्हणतात की भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समुच्चय होय किंवा समूह होय. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित घटकांचा समूह होय. यावरून दैनंदिन जीवनात जी काही भाषा आपण वापरतो तिचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. दुसरा जो काही मुद्दा आहे भाषेचा शास्त्रीय व्यवहार. मानवाने आपल्या विविध क्षेत्रांमध्ये भाषेचा अव्याहत वापर केलेला आहे आणि भाषा ही मुळात मानवाच्या जीवन व्यवहाराच्या गरजेतून निर्माण झालेली आहेत. ते आपल्याला पुढील उदाहरणांतून सांगता येईल. मानवाचा जो काही उदरनिर्वाहाचं साधन आहेत किंवा जो काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायाशी निगडीत शब्द आपण वापरतो. पहिला व्यवसाय आहे सोनार. सोनार या व्यवसायाशी निगडीत जे काही शब्द आहेत कान टोचणे, उजळणे इत्यादी. दुसरा व्यवसाय आहेत न्हावी. न्हाव्याच्या व्यवसायाशी निगडीत शब्द आहे वस्तारा, कैची, पाणी लावणे इत्यादी. चांभार, कातडे कमावणे, सांधणे, शिवणे इत्यादी शब्दप्रयोग आपण वापरतो. लोहार, पाणी देणे, शेवटणे, धार लावणे इत्यादी शब्दप्रयोग आहे. तेली असेल तर घाणा इत्यादी. व्यापार असेल तर त्या व्यापाराशी निगडीत वधारणे, तेजी, मंदी, नफा तोटा इत्यादी शब्द आपण ऐकतो. सुतार असेल तर करवत, कानस, पटाशी इत्यादी शब्द आहेत. शेती असेल तर नांगरणी, पेरणी, लागवड, खुरपणी इत्यादी शब्दप्रयोग आपण वापरतो. शिंप्याचा व्यवसाय असेल तर दोरा, सुई, पटण, काझी, बक्कल इत्यादी शब्दप्रयोग आपल्याला माहिती आहेत. आता जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये भाषेचं जे काही स्थान आहेत, जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये भाषेचं उपयोजन कसं केलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. जीवनाचे विविध क्षेत्र आहेत. राजकारण आहे, आरोग्य आहेत, अर्थकारण आहे, धर्मकारण आहे, शिक्षण आहे. या विविध क्षेत्रांमध्ये भाषेचं उपयोजन कसं होतं हे देखील आपल्याला सांगता येईल. त्यातूनच मानवाचे व्यवहार चालतात किंवा मानवी मूल्याचं दर्शन देखील आपल्याला घडून येतं. पहिलं क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र. या क्षेत्राचा सर्वांना अनुभव आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये भाषा हे महत्त्वाचं स्थान आहे. कारण जो काही नेता असतो त्याच्या अंगी नेतृत्व गुण असणे आवश्यक आहेत आणि नेतृत्व गुण आले की भाषिक कौशल्य देखील त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून राजकीय क्षेत्रात नेत्यांना आपल्या ध्येयवादाला अनुसरून समाजाचं परिवर्तन घडून आणायचं असतं आणि त्यातूनच शब्द भांडारामध्ये वाढ होत असते. त्यांना देखील शाब्दिक जे काही कौशल्य आहेत किंवा शब्द भांडार आहेत ते वाढवावं लागतं. उदाहरणार्थ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, सभात्याग, बहुमत, आघाडी, युती, बंडखोर, अपक्ष इत्यादी जे काही शब्दप्रयोग आहेत ते आपण राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत, ते आपण अभ्यासतो. दुसरे जे काही क्षेत्र आहेत ते म्हणजे आरोग्य. सध्या कोविड-19 किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही आरोग्याविषयी दक्षता कशी घ्यावी किंवा काळजी कशी घ्यावी
या संदर्भात आपण वेगवेगळे शब्दप्रयोग ऐकतो. रक्तगट आहेत, अतिदक्षता विभाग आहेत, बाह्यरुग्ण विभाग आहेत, तपासणी आहेत. हे शब्द आरोग्याशी संबंधित आहेत. पुढचं जो काही क्षेत्र आहेत अर्थकारण. अर्थ म्हणजे पैसा. अर्थव्यवहारामध्ये एका देशाच्या दुसऱ्या देशाशी चालणारे व्यापारातून परस्परांशी भाषेत शब्दांची देवाणघेवाण होत असते. आयात, निर्यात, पावती, देयक, धनादेश, ताळेबंद इत्यादी जे काही शब्द आहेत ते अर्थकारणाशी किंवा अर्थशास्त्राशी निगडीत आहेत. पुढचं जे काही क्षेत्र आहे धर्मकारण. धार्मिक क्षेत्राशी निगडीत आपल्याला माहिती आहेत स्वर्ग आहेत, नरक आहेत, पाप आहेत, पुण्य आहेत, मोक्ष आहेत. आपण बालपणापासून स्वर्ग आणि नरक, पाप आणि पुण्य इत्यादी ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्या कानावर पडलेल्या असतात. चांगलं कर्म किंवा चांगलं काम केलं तर आपण स्वर्गात जातो किंवा वाईट कर्म असेल किंवा पाप असेल तर आपण नरकात जातो. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. देवादिकांपासून ते चालत आलेलं आहेत. रामायण महाभारत यामध्ये देखील देव आणि दानव हे आपल्याला आपण बघितलेलं आहे. या उदाहरणांवरून असे लक्षात येईल की धार्मिक संस्थेतही भाषेचा वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण वापर केला जातो. धर्म हा शब्द मुख्यतः आज्ञा, रूढी, कर्तव्य, अधिकार, न्याय, नीती, गुण इत्यादी अनेक अर्थांनी वापरलेला असतो. पुढचं जे काही क्षेत्र आहेत ते म्हणजे शिक्षण. या क्षेत्राशी आपला बराचसा कालावधी आपल्या जीवनातला जातो आणि आपल्या जीवनातलं महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामुळे मानवाचे सामाजिक सांस्कृतिक विकास घडवण्याचे काम शिक्षण व्यवस्था करते. शिक्षण क्षेत्रात खडू, फळा, पेन, वह्या, पुस्तक, कागद, पेन्सिल, गुण, शिक्षक, विद्यार्थी इत्यादी शब्दप्रयोग या ठिकाणी वापरले जातात. आणि म्हणून हे जे काही क्षेत्र आहेत या क्षेत्रांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक क्षेत्राशी निगडीत जे काही शब्द आहेत ते शब्द वापरले जातात. आणि म्हणून यावरून असं लक्षात येईल की दैनंदिन जीवनामध्ये आपण अव्याहतपणे असे त्या क्षेत्राशी निगडीत शब्द वापरतो आणि त्यातून भाषिक देवाणघेवाण आपली चालू असते. पुढचा जो काही मुद्दा आहे तो कार्यालयीन भाषा. तर कार्यालयीन भाषा म्हणजे नेमकं काय? तर कार्यालयीन कामकाजाच्या भाषेलाच प्रशासकीय भाषा असं देखील किंवा प्रशासनीय भाषा असं देखील आपण म्हणतो. एखाद्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष सेवक किंवा कर्मचारी म्हणून जेव्हा काम करण्याची आपल्याला वेळ येते तेव्हा विविध प्रकारचं लेखन आणि या भाषेमध्ये कामकाज आपल्याला करावं लागतं. मग निविदा आहेत, टेंडर आहेत, इतिवृत्त आहेत, जाहीर निवेदन आहेत किंवा जाहिरात आहेत. या सर्व गोष्टीचं लेखन आपल्याला करायचं असतं आणि ते कसं केलं जातं हे देखील महत्त्वाचा भाग आहेत. परंतु कार्यालयीन कामकाजाच्या भाषेची वैशिष्ट्ये ही आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण जी काही भाषा वापरतो ती भाषा वेगळी आणि कार्यालयीन भाषा वेगळी आहे. त्यामध्ये काय साम्यभेद आहेत हे आपल्याला पुढील वैशिष्ट्यांच्या आधारे सांगता येईल. कार्यालयीन भाषेचं पहिलं वैशिष्ट्य आहे या भाषेत वस्तुनिष्ठता, सत्यता आणि जिवंतपणा असतो. त्यामध्ये जे वास्तवात आहेत तेच सांगितलेलं आहे. सत्यता त्यामध्ये असते किंवा जिवंतपणा असतो. दुसरं जे काही वैशिष्ट्य आहेत या भाषेत कल्पनाशक्ती, अलंकारिकतेला कुठेही स्थान नसते. आपल्या मनाप्रमाणे आपण एखाद्या कवीप्रमाणे कल्पनाशक्तीचा वापर करू शकत नाही किंवा अलंकारिकतेचा वापर करत नाही. त्या ठिकाणी वास्तविकता आणि सत्यता महत्त्वाची आहेत. तिसरं जे काही वैशिष्ट्य आहेत
या भाषेत कोठेही पाल्हाळिकपणा किंवा अतिशयोक्ती दिसून येत नाही. पाल्हाळिकपणा तेथे नसतो किंवा एखादी गोष्ट मुद्दाम फुगवून सांगितली जात नाही. म्हणजेच अतिशयोक्ती या ठिकाणी दिसत नाही. पुढचं जे काही वैशिष्ट्य आहेत, या भाषेतून मोजक्या शब्दात जास्तीत जास्त अर्थ व्यक्त होतो. म्हणजेच प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. अर्थहीन असे शब्द या भाषेमध्ये नसतात आणि म्हणून अतिशय संक्षिप्त किंवा मोजक्याच शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ कसा व्यक्त होईल हे या भाषेमध्ये बघितलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे, या भाषेत स्वतःच्या मताला अजिबात स्थान नसते. स्वमताला इथे स्थान नसते, कारण मला काय सांगायचं आहे हे महत्त्वाचं नसतं, तर वास्तविकता परिस्थिती त्या ठिकाणी महत्त्वाची असते. ही वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर कार्यालयीन कामकाजाची भाषा कशी असते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आणि दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये वापरणारी भाषा आणि कार्यालयीन कामकाजाची भाषा यामधला साम्यभेद देखील आपल्याला लक्षात येईल. पुढचा जो काही मुद्दा आहे, प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांची भाषा, तर या क्षेत्राशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे. सर्वप्रथम प्रसारमाध्यमे कशाला म्हणायचं किंवा त्यांचं कार्य आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन आणि नियतकालिके यांचा सर्वसामान्यपणे प्रसारमाध्यमांमध्ये समावेश होतो. प्रसारमाध्यमे हे समाज शिक्षणाचं आणि विचार परिवर्तनाचं महत्त्वाचं साधन आहे. माहितीचा, घटनेचा, मनोरंजनाचा, मतांचा, विचारांचा प्रसार करण्यासाठी जी माध्यमे वापरली जातात त्याला प्रसारमाध्यमं असं म्हटलं जातं. त्यामध्ये वृत्तपत्र, नियतकालिके, दूरदर्शन, आकाशवाणी या माध्यमांचा सर्वसाधारणपणे अंतर्भाव होतो. प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं मानलं जातं. प्रसारमाध्यमांमध्ये देखील विद्यार्थ्यांना विपुल अशी संधी आहेत काम करण्यासाठी. प्रसारमाध्यमांसाठी देखील चांगली भाषा बोलणे, वापरता येणं गरजेचं आहे. सगळीच प्रसारमाध्यमे भाषेच्या कौशल्यावर उभी असतात. उदाहरण द्यायचं झालं तर वृत्तपत्रामध्ये आपण एखादा लेख आपल्याला द्यायचा असेल त्यासाठी देखील चांगली भाषा किंवा लिखाण आपल्याला करता येणं गरजेचं आहे. किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यावर देखील आपण निवेदक म्हणून काम करत असताना भाषिक कौशल्य येणं गरजेचं आहे. दूरदर्शनवर आपण किंवा जे काही मनोरंजनाचे कार्यक्रम आपण बघतो त्यामध्ये जे काही अभिनय, सादरीकरण किंवा संवाद बोलले जातात ते कसे भाषिक कौशल्यांवर आधारित आहेत हे देखील आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून भाषेशिवाय माध्यमांचा वापर करता येत नाही. प्रसारमाध्यमांसाठी देखील भाषिक कौशल्य आत्मसात करावी लागतात हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर समाज माध्यमांमध्ये जर आपण बघितलं तर इंटरनेट आहेत, व्हॉट्सॲप आहेत, फेसबुक आहेत, ट्विटर आहेत, याचा समावेश होतो आणि ही अतिशय जलद समाजापर्यंत माहिती पोहोचवणारी माध्यमं आहेत, म्हणून यांना समाज माध्यमं असं म्हणतात. आबालवृद्धांपासून सर्वच जण याचा उपभोग दैनंदिन जीवनामध्ये घेत असतात. वयाचं बंधन त्याला नसतं किंवा ठराविक वयोगट याचा उपभोग घेईल असंही बंधन त्याला नसतं. त्याच
प्रमाणे व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट, ट्विटर ही इत्यादी माहिती उपलब्ध करून देणाऱ्या साधनांचा समावेश समाज माध्यमांमध्ये होतो. कोणती व्यक्ती समाज माध्यमांमध्ये सहभागी होऊ शकते, माहिती संदेश समाजापर्यंत पोहोचू शकते. समाजात घडणाऱ्या घटनांची तात्काळ माहिती या समाज माध्यमांद्वारे दिली जाते. उदाहरणार्थ निधन वार्ता, अपघात, अचानक घडणाऱ्या घटना. एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल तर लगेच ती वार्ता समाजापर्यंत किंवा पोहोचवली जाते. अपघात किंवा आकस्मिक एखादी घडलेली घटना असेल, मग नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी असेल किंवा कुठली घटना असेल तर त्या घटनेची माहिती समाजामध्ये या माध्यमांद्वारे जाऊन पोहोचते. आणि म्हणून हे देखील अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आहेत. भाषिक कौशल्य आलीच पाहिजे किंवा भाषिक कौशल्य असलीच पाहिजे असं काही या माध्यमांचं बंधन नाही. आणि म्हणून अडाणी किंवा निरक्षर व्यक्ती देखील त्या ठिकाणी समाज माध्यमांचा वापर करू शकते, हे देखील आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपण आज उपयोजित मराठी या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 1 भाषा आणि जीवन व्यवहार याविषयी माहिती बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 2चा अभ्यास करूया. धन्यवाद.